श्री स्वामी समर्थ. चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चाणक्य नीतीबद्दल आपण आता बघणार आहोत. कठीण काळातही कसे शांत राहायचं लक्षात. तर हे काही 5 सूत्र मी सांगणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आयुष्यात चढ उतार तर असतातच. कधी आपल्याला अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो जिथे आपण अत्यंत असहाय्य असतो. अशा वेळी आपण काय करावे व काय करू नये हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला बघूया. आपल्याला सर्वच वेळी चांगले दिवस अनुभवता येतात असं नाही. कधी कधी आपल्या जीवनात असे काळ येतात जेव्हा आपल्याला अनेक समस्यांचा सामनासुद्धा करावा लागतो. अशा वेळी आपण कसे वागावे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे. महान राजनीतितज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात अशा परिस्थितीवर मात करण्याचे काही मार्ग सांगितलेले आहेत. चाणक्य नीतीनुसार आपण जर काही विशिष्ट गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपण कोणत्याही संकटातून बाहेर पडू शकतो. चला तर मग बघूया. पहिलं जे आहे ते भीतीवर मात करायचे आहे. जेव्हा आपल्याला अडचणी येतात तेव्हा आपण सहसा घाबरतो, पण आचार्य चाणक्य म्हणतात की भीती आपल्याला कमजोर करते. त्यामुळे आपण आपल्या भीतीवर मात करायला शिकायचं. भीतीला आपल्या मनात जागा देऊ नका, हे लक्षात ठेवायचं आहे. भीती ही आपल्या यशापर्यंत पोहोचण्याची सर्वात मोठी अडचण आहे. भीतीवर मात करण्यासाठी आपण योग, ध्यान, डीप ब्रीदिंग यांसारख्या तंत्राचा वापर करू शकता. दुसरं जे आहे ते सहनशक्ती दाखवायची आहे. वाईट काळात संयम राखणे खूप महत्त्वाचं आहे. आपण कोणतीही चुकीची कृती करू नये, हे लक्षात ठेवायचं आहे. वाईट काळही काही काळानंतर संपतो. अशा वेळी आपण स्थिर राहायचं आहे आणि परिस्थितीला स्वीकारायचं आहे. प्रत्येक संकटातून आपण काहीतरी शिकायचं आहे. तिसरी गोष्ट जी आहे ती रणनीती बनवायची आहे. आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी एक योजना तयार करा. आपण कोणते पाऊल उचलू शकता याचा विचार करायचा. प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी एक मार्ग असतो. आपल्या समस्यांचे विश्लेषण करायचं आहे आणि त्याचे निराकरण करण्यासाठी योग्य मार्ग शोधायचा आहे. चौथी गोष्ट म्हणजे अशी आहे धैर्य आणि संयम. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला धैर्य आणि संयम राखायला शिकायचं आहे. घाईघाईत निर्णय घ्यायचा नाही आहे. शांतपणे विचार करायचा आहे आणि योग्य निर्णय घ्यायचा आहे. हे लक्षात ठेवायचं आहे की धैर्य आणि संयम ही कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याची चावी आहे. आणि नकारात्मक विचारांना आपल्या मनात जागा द्यायची नाही आहे. सकारात्मक राहा आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. सकारात्मक विचार आपल्याला कोणत्याही परिस्थितीत पुढे जाण्याची शक्ती देतात. आपल्या उद्देशांवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि आपल्या स्वप्नांवर साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करायचा आहे. तर अशा प्रकारे हे आचार्य चाणक्य यांचे काही सूत्र आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अवश्य याचा अवलंब करा, तर तुम्हाला चांगल्या प्रकारे कठीण काळात मात करण्याची तुम्हाला ताकद येईल. व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.